तर नाशिकवरून त्र्यंबकला आम्ही आलोय बसने. मला बस भेटली होती, तिथून सिटी बस असतात जे की तिकडे येतच असतात. तर तिथून मग आम्ही ऑटो केला. तिथं खूप ऑटो थांबलेले असतात जे की आपल्याला हरिहरगडाकडे नेऊन वापस आणत असतात. त्यांनी 1200 रुपये घेतले आमच्याकडून वापस आणायचे नेऊन. 4 तास लागतात तिथं गड चढायला असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे हरिहर फोर्टकडे. तर मित्रांनो, तुम्ही जे समोर पठार बघत आहे तिथं आपल्याला जायचं आहे. तर तिथं जायला जवळपास रिक्षावाल्या याने आम्हाला सांगितलं होतं 3-4 तास लागतील. पण बघू आता गेल्याने कळेल. तिथं दिसायला तर जवळ दिसतंय पण खूप जंगलातून जायचं. त्यांनी असं पण सांगितलं की इथं तुम्ही रस्ता पण भटकू शकता. आता याच्या पुढं आम्ही जाणार आहोत. ते इथंच थांबलेत रिटर्नसाठी आम्हाला नेण्यासाठी. आणि समोर तुम्ही बघू शकता आता हा पहाड. तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत. वरती अक्षरशः स्वर्ग आहे, पण चढताना खूप अवघड आहे मित्रांनो. पूर्ण एक लाईननी वरती जायला लागतं. फक्त हात पकडायला आणि पाय ठेवायला बस एवढीच जागा असते. पावसाळ्यात तर खूप अवघड होईल. तुम्ही इकडून बघू शकता, हा ब्रह्मगिरीचा मागचा पार्ट आहे. ब्रह्मगिरी जे पर्वत आहे त्याच्या मागचा साईड इथून बघू शकतो आपण. ते एक हनुमानच मंदिर आहे. आल्या महादेवाचं पण मंदिर आहे. आणि अजून एक इकडं मंदिर आहे. आम्ही जिकडे चाललोय वरती बघू शकतो मी भगवा झेंडा फडकवलेला आहे. तिथं पण जाणार आहोत. खरंच काल आम्ही कळसूबाईला गेलतो. कळसूबाई लॉंग डिस्टन्स आहे पण चढण्यासाठी हा अवघड आहे. तर तुम्ही जवळपास 1.5 तासामध्ये वरती येऊ शकता नॉनस्टॉप चालले तर. अशा प्रकारे हा गड आहे. खरंच महाराजांच्या काळामध्ये कसा कोण इथं आलं असेल आणि कशा प्रकारे हा बांधला असेल हे एक आश्चर्यच आहे. तर चला आता आपण जाऊ समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, गडावर आल्यानंतर अजून एक वरचा एक पॉईंट आहे. ते एवढाच एरिया आहे जिथं महाराजांचा झेंडा लावलेला आहे. आपल्याला इथून चढून यायला लागेल. तर आम्ही फायनली इथं आलेलो आहोत आणि हा सगळ्यात टॉप पॉईंट आहे हरिहरगडावर. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आम्ही आता प्रॉपर त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत. मागे बघू शकता तुम्ही आंघोळ करायचं वगैरे कुंड पण आहे. उद्या श्रावण सोमवार आहे. तर आम्ही दर्शन उद्याच घेणार आहेत. आज इथं रूम वगैरे करून स्टे करणार आहे. रात्री 2ला वगैरे दर्शन केलं तर होईल म्हणतायत. ऑटोवाले भैयाच आम्हाला रूम वगैरे दाखवायला घेऊन आले तिकडं. तिघं गेले रूम बघायला. थांबलो इथं बॅग्स होत्या. आणि हरिहर फोर्ट आत्ताच उतरलो आम्ही. तर त्याचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. म्हणजे खरंच लाईफमध्ये एकदा करण्यासारखा तो आहे फोर्ट. थोडंसं वरती गेल्यानंतर एवढं हार्ड आहे ना, तसं डायरेक्ट खाली दिसतो आपल्याला. म्हणजे पूर्ण अशी भिंतीसारखी चढाई आहे. त्याच्यावर आपल्याला फक्त हात पकडण्यासाठी वगैरे आहे. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच. आता आम्ही मस्त त्र्यंबकेश्वर शहरामध्ये सध्या बघू शकता. पूर्ण चारी साईडने असं भरलेलं शहर आहे आणि चारी साईडने डोंगर आहे तिथं. तर हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता आलोय त्र्यंबकेश्वरला. फायनली त्र्यंबकेश्वरचा पूर्ण एरिया आहे. आणि आता रूम वगैरे भेटली आम्हाला. ऑटोवाल्याने रूम वगैरे आम्हाला करून दिली होती. तिथे आज उद्या श्रावण सोमवार आहे तरी पण आज आम्हाला 1200 रुपयामध्ये रूम भेटली. बेड वगैरे सगळं. आणि आम्ही 4 जण आहेत. बाकी तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे चकमक सुरू आहे. मागं ते फेरीवाले लोक आहेत. पूर्ण गर्दी आहे सगळीकडे. मग आता आम्ही रात्री बाहेर निघलोय खायला वगैरे. तर इथं काही तेवढं खायचं वगैरे आता नाही. असं जे काही असं असेल ते आम्ही खाणार आहे.
रूमवर जाणार आहे. नंतर रात्री लवकर उठून आम्ही आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी निघणार आहेत. रात्री 2-3 वाजता. सकाळी 5ला सकाळी 5ला मंदिराचे गेट उघडतात. तर त्याच्यानुसार आम्ही दर्शन रांगेला लागू. उद्या आम्ही वापस नाशिकला जाऊ. नाशिक थ्रू संभाजीनगर अँड बीड. चला मित्रांनो. मग काय मस्त इथं थांबून मकाच्या भाजलेल्या कंडिशनचा आम्ही आनंद घेतला. पाऊस वगैरे सुरूच होता वरतून. बघू शकते सगळीकडे चकमक सुरूच आहे आणि लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही. नॉनस्टॉप लोक सुरूच आहेत. तर मित्रांनो रात्री 2 वाजता आम्ही इथं आलो होतो कुंडस्नान करायला. कुंडस्नान झालेली आहे बघू शकता. रात्रीचे 2 वाजलेत आणि लोक बघू शकता तुम्ही. फुल गर्दी आहे इथं. आता आम्ही दर्शनाकडे जाणार आहेत. दर्शनाचं मंदिर सकाळी 5ला उघडतं. तरी पण बारीमध्ये आत्तापासून थांबणार आम्ही. चला मित्रांनो आता आम्ही दर्शन बारीकडे जातो. तुम्ही बघू शकता गर्दी इथं. बाहेर आलं की लगेच गंगा गोदावरी मंदिर आहे आणि हा बाहेरचा एरिया बघू शकता. इकडं पण गर्दी. 2 वाजता पण एवढी गर्दी आहे म्हणजे बघू शकता तुम्ही. मित्रांनो इथं अचानक पाऊस सुरू झाला आणि 20 रुपयाला रेनकोट भेटत होते. तेच घेतले. कुठं मोठे वगैरे घेऊन म्हणलं. सोबत काही वेटेजसाठी आम्ही घेतले नव्हते. इथंच रेनकोट वगैरे घेऊन आता निघलो आम्ही दर्शनाकडे. बघू शकता दर्शन बारी. दर्शनकडे जाण्याची लोक आहेत. फुल गर्दी आहे इथं. आता आम्ही चाललो दर्शनाकडे. तर मित्रांनो आता 3 वाजले. 3 वाजता आम्ही इथे येऊन थांबलेलो आहोत. तुम्ही दर्शनाचा हॉल बघू शकता. समोर बघू शकता स्क्रीनवर महाकालची पूजा सुरू आहे. ते झाल्याच्या नंतर दर्शनाला सुरुवात होईल. पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात. एकच लाईन राहू दे पण जाऊ दे. मित्रांनो श्रावण सोमवारी आमचं जवळपास 4:30 वाजता दर्शन झालेलं आहे. खूप लवकर झालं. आता मंदिराच्या बाहेरच्या एरियात आहोत. बघू शकता फुल पब्लिक आहे. आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे लवकर झालं दर्शन आणि पाऊस अजून पण सुरूच आहे. पूर्ण मंदिराचा मागचा भाग आहे. तर मित्रांनो ही आहे आमची रूम. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता निघलो आम्ही नाशिकच्या दिशेने. नाशिकवरून ट्रेननी संभाजीनगर टू बीड असं आम्ही वापस जाणार आहेत. बघू शकता रूम वगैरे ओके. तुम्हाला रूम वगैरे पाहिजे असला तर कुंडाच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता. असं नाव वगैरे काय नाही आहे असं तुम्हाला सांगायला. पण कुंडाच्या मागे असे खूप जास्त घरं आहेत. त्यामध्येच एक इथलं लोकांनी म्हणजे तयार केलेले वगैरे आहेत रूम्स. तर ते तुम्ही घेऊ शकता. आम्हाला 1200 रुपयामध्ये भेटले होते. एक बेड आहे. वॉशरूम वगैरे पण सगळं ठीकठाक आहे. आणि 4 जणांसाठी रूम होती. आता आम्ही निघलोय. चला तर मित्रांनो फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरवरून ई बसने इथं आलेलो आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. म्हणजे 3:30 वाजता ट्रेन आहे संभाजीनगरला. तिथून आम्ही बीडला जाणार आहेत. परमेश्वर पुण्याला चालला इथून. तर अशा प्रकारे आमचा प्रवास इथं संपला आहे. खूप मस्त प्रवास झाला आहे. काय प्रशांत? ग्रेट जर्नी. आता फक्त जायचं बाकी आहे. ते सुखरूप जावं.
आणि आभाळ पण आता खूप आलंय. इतके दिवस मात्र आलं नाही आभाळ रोड. आभाळ इतके दिवस नाही आलं, पण आता आम्ही जायचं म्हणलं की आलंय. निसर्ग पण आमच्या सोबत आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडं रेल्वे स्टेशन आहे आणि इथंच बस स्टँड आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्र्यंबकेश्वरून यायचं असेल तर खूप बस असतात. खूप काय सिटी लिंक बस म्हणून इथं आहेत, जस्ट लाईक PMPL. तर सिटी लिंक बसने तुम्ही इथे येऊ शकता 70 रुपये तिकीटमध्ये. खूप आरामदायक प्रवास आहे. तर अशा प्रकारे आता आपण जर्नी संपूया. बाय.